Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. IPS अधिकारी असलेल्या अंजना कृष्णा यांचा अजित पवारांसोबत फोनवर बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत। एकीकडे अजित पवारांवर टीका होत असताना दुसरीकडे अंजना यांच्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित केली जाते। या सगळ्यात आघाडीवर होते विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी। अमोल मिटकरी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहित अंजना यांची पडताळणी करण्याची मागणी केली होती। अंजना यांची शैक्षणिक प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र तपासावेत असं अमोल मिटकरी म्हणाले होते। मिटकरींच्या या पत्रानंतर त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठली होती। शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आपला पक्ष चालत असल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने IPS अधिकाऱ्याच्या जातीवर येणं निंदनीय आहे। मिटकरींना कृष्णा यांच्या दस्तावेजाची आत्ताच कशी आठवण झाली असा प्रश्न काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी विचारला होता। या सगळ्यानंतर अमोल मिटकरी यांनी अंजना यांच्याबाबत केलेलं ट्विट बिनशर्त मागे घेतलंय। त्याचबरोबर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। मिटकरी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो। ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती। आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे। दरम्यान या वादानंतर अजित पवारांनी पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते पुढे येऊन काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।